काय ग हे काय मेहंदी काढतेस बघू नाही अगं लपवतेस काय मी काय हसणार नाहीये तुझ्या मेहंदीवर मला आवडली तर मी पण काढून घेईन तुझ्याकडनं बघू बरं अहो नाही वहिनी काहीच नाही बघ बघू तरी काय काढलंयस मी हसणार नाही बरं टिंब बघू वरनं कुणाचं नव्हे अंश नाही वहिनी काहीच नाही चिंगी इकडे बघ मला खरं सांग ही अशी मेहंदी का काढली आहेस तू अहो वहिनी खरंच काही नाही मी अशीच मेहंदी काढली मी जरा आलेच हो तुम्ही नक्की या वाट बघतोय आणि ऐका वधूवरांना फक्त तुमचे आशीर्वाद हवेत बाकी काहीही नकोय हो सगळं आपण अकोमोडेट करूया येस 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 या नक्की वाट बघतो हां येस बाय बाय काय ग समोर कामात आहेस का रे आमंत्रणाचेच फोन करत होतो सरपोतरांनाही फोन केला पण नेमकं बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचं कळत नाही येतील का नाही नाही ठीक आहे स्वानंदीच्या घरचे आहेत शेवटी आपण समजून घ्यायलाच हवं ना मी नावं काढलेत काकू तुलाही अजून कोणी आठवत असेल तर मला सांग म्हणजे आपण त्यांना कळवून टाकू हो काय झालं काकू काही नाही थोडं बोलायचं होतं बोल ना ते म्हणजे नाही जाऊ दे इतकं महत्वाचं नाहीये काकू बोल नको समोर राहू दे उगाच माझ्यामुळे जास्त टेन्शन्स वाढायला नको आधीच काकू काय झालंय राहू दे ना एवढं आनंदाचं वातावरण आहे त्यात मी काहीतरी बोलले आणि उगाच तुला ते नको ते तुझ्या मनात राहील राहू दे काकू हे बघ तू जर बोलली नाहीस ना तर तुला बरं वाटणार नाही त्याचा त्रास होत राहील त्याच्यापेक्षा जे काही मनात आहे ना ते सांगून टाक एकदाच मला सांग अंशूचा काही प्रॉब्लेम आहे का तो नर्वस आहे का मी त्याच्याशी बोलायला हवाय का नाही अजिबात नाही अरे अंशूचं लग्न ठरते मी तर कित्येक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघितलाय मग काय झालं तू ते तू तू चिडणार नाहीस ना काकू मी तुझ्यावर कधीतरी चिडतो का ग राहून ना मनात एक गोष्ट म्हणजे लागून राहिली आहे की स्वानंदी या लग्नामुळे खुश नाहीये रे असं वाटतंय नाही खुश आहे मग तिला अनुष्का आवडली नाहीये का असं काही नाही काकू त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की अनुष्काला अंशुमन आवडणं आणि अंशुमनला अनुष्का आवडणं हे महत्वाचं आहे की नाही हो पण मग स्वानंदी असं का वागते काय केलं त्यांनी काय वागल्या त्या बघ ना एरवी असं घरात छोटा का सण होईना किंवा काही सेलिब्रेशन्स असतील आपल्या घरात तर अगदी पुढाकार घेत असते म्हणजे स्वयंपाक करण्यापासून ते छोट्या मोठ्या तयारीपर्यंत तिचा सहभाग असतो आपल्या घरातलं हे शेवटचं कार्य आहे पण ती कशातच सहभागी नाहीये असं नाहीये काकू ते आहेत सहभागी तुला असं का वाटतंय मेहंदीचा कार्यक्रम आहे घरात पण तिने मेहंदी पण काढली नाहीये काकू त्या कामात आहेत म्हणून काढली नाहीये काढतील त्यानंतर काम करायला आपल्याकडे भरपूर स्टाफ आहे आणि एफिशियंट आहे तो कसं आहे ना की घरची मोठी सून आहे ना तिने सहभागी व्हायला पाहिजे तिने कामं करायची काहीच गरज नाही म्हणजे मला तर वाटतं तिने आपल्या घरातल्या कार्यात तिने आनंदाने सहभागी व्हावं आणि मेहंदी तिने काढली नाहीये मला खरंच नाही आवडलं हे घरची मोठी सून आहे ना ती मग किती विचित्र दिसेल हे कम ऑन काकू प्लीज समर सॉरी तू चिडू नकोस पण मला असं वाटतंय की अंशूचं लग्न ठरतंय ना हेच स्वानंदीला आवडत नाहीये काकू असं कसं होईल असं का वाटतं तुला तिच्या मनात अजूनही अंशूबद्दलची निगेटिव्ह इमेज आहे ना ती अंशूला वाईटच समजते तिला असं वाटतं की अनुष्काशी लग्न झालं अनुष्का उद्या घरी आली तर अंशू तिच्याशी वाईट वागेल तिला वाईट वागवेल तिला हवं नको ते बघणार नाही आणि म्हणजे लायकीच नाहीये त्याची लग्न होण्याची काकू हे असं काही वाटत नाहीये त्यांना मला जे डोळ्यासमोर दिसतंय ना ते तुला सांगितलं तिला ना खरं तर पटतच नाहीये की अंशू सुधारलाय
समर, अंशूला खरंच त्याची जबाबदारी कळली आहे. तो आता शहाण्यासारखा वागतोय आणि म्हणूनच मी पुढाकार घेतलाय त्याच्या लग्नाचा. म्हणूनच आपण लग्न लावतोय ना त्याचं. अरे आपणच त्याच्यावर जर विश्वास नाही ठेवला तर तो कसा सुधारेल? मला मान्य आहे त्याने खूप चुका केल्या त्या आधी, पण आता तर सुधारलाय ना तो. आपण त्याला हा चान्स द्यायला हवा. स्वानंदी ना त्याच्याकडे ना त्याच नजरेने बघते, म्हणून तिच्या मनातून ते जातच नाहीये बहुतेक. काकू, हे बघ, आपण अंशूला लहानाचं मोठं झालेलं बघितलंय. त्यामुळे आपण ज्या पद्धतीने अंशूला समजून घेऊ शकतो ना, त्या पद्धतीने स्वानंदी मॅडम नाही समजून घेऊ शकत, कारण त्यांनी त्याला लहानाचं मोठं झालेलं नाही पाहिलंय. त्यांच्या मनामध्ये त्याची आत्ताचीच इमेज आहे. आपण सुद्धा हे समजून घ्यायला पाहिजे ना काकू. आजपर्यंत काय कमी समजून घेतलं का स्वानंदीला आपण? पण तिच्या या हट्टापायी आपण अंशूला बिनलग्नाचा ठेवायचं का? तूच सांग. तुमच्या लग्नाला किती दिवस झाले सांग, म्हणजे किती महिने झाले? आता तरी तिने अंशूला दीर म्हणून एक्सेप्ट करायला हवा ना. अरे दीर पण शेवटी भावासारखा असतो. अंशूला भाऊ मानावा तिने, म्हणजे त्याच्या लग्नात मनापासून सगळं करायला हवं. काय प्रॉब्लेम आहे तिला? काकू, तू खूप विचार करतेस. स्वानंदी मॅडमच्या मनामध्ये असं काहीही नाही आहे याची खात्री बाळग. ठीक आहे, शेवटी तू म्हणशील तसं. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं की अंशूच्या लग्नाचा तिला मनापासून आनंद झाला पाहिजे. कारण तो फॅमिली आहे रे. आपण सगळेच राधत एकत्र आहोत ना. म्हणजे आपण सगळे फॅमिलीला किती मानतो. राधर तू आणि मी, आपल्याला फॅमिली किती महत्वाची आहे माहिती आहे ना. असो, इतकंच बोलायचं होतं मला. ते मी हो, अंशूचं, आपल्या अंशुमनचं लग्न ठरलंय. नाही, विश्वास बसत नाही खरंय. म्हणजे आदिराचं लग्न झालं तेव्हाही असंच झालं होतं. पोरं आपल्या डोळ्यासमोर इतकी पटापट मोठी होतात आणि त्यांच्या संसाराला लागतात, विश्वास बसत नाही कधी कधी. तुम्ही नक्की येत आहे आणि आहेर आणायचं नाहीये. तुमचं येणं हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. अर्थात फॅमिलीला घेऊन यायचं आहे. नक्की नक्की या, वाट बघतोय. हां, विसरायचं नाही. ठीक आहे? येस, बाय बाय. हे ना, लग्नाचे फोन असतात ना, सतत प्रत्येकाला तेच सांगायचं. मग मुलगी कुठली मिळाली, कशी आहे, कसं बोलणं झालं, एकच गोष्ट सगळ्यांना सांगून सांगून कंटाळा येत नाही का आपल्याला? तेच चाललंय माझं. आणि एका दिवसात प्रत्येक फोन मागे जर 5-5, 10-10 मिनिटं जायला लागली तर तुमचा अख्खा दिवस वाया गेला हे सगळं सांगण्यात, हो की नाही? काय झालं तुम्हाला? तुम्ही का असं दिसताय? काय झालं? काही नाही. स्वानंदी मॅडम, तुमचा चेहरा सगळं सांगतोय. काय झालं? काय झालं? तुमचा चेहरा असा का दिसतोय? काहीतरी चालू आहे तुमच्या डोक्यामध्ये. नक्की सांगू ना राजवाड्यांना की अंशुमन आणि चिंगीचं नाव जोडलं म्हणून चिडतील ते. पण मुळात घरात काय घडतंय हे तर कळायलाच हवं ना त्यांना. तेच अर्थात याबद्दल काहीतरी करतील, म्हणजे निदान करू शकतील.